नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह कोणता? ऑप्शन ए गुरु, बी फोबोस, सी टायटन, डी गॅनिमीड। ऑप्शन डी गॅनिमीड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह गॅनिमीड आहे। प्रश्न क्रमांक 2, सूर्यकुलातील आकारमानाने सर्वात मोठा बटुग्रह कोणता? ऑप्शन ए सेरेस, बी माकीमाकी, सी प्लूटो, डी एरिस। ऑप्शन सी प्लूटो हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सूर्यकुलातील आकारमानाने सर्वात मोठा बटुग्रह प्लूटो आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणते तारे सर्वात जास्त उष्ण असतात? ऑप्शन ए लालसर, बी निळसर, सी हिरवट, डी पांढरट। ऑप्शन डी पांढरट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पांढरट तारे सर्वात जास्त उष्ण असतात। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम कोणी मोजला? ऑप्शन ए गॅलिलिओ, बी एरॅटोस्थेनेस, सी एरिस्टॉटल, डी प्लेटो। ऑप्शन बी एरॅटोस्थेनेस हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एरॅटोस्थेनेस यांनी मोजला। प्रश्न क्रमांक 5, शनी या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? ऑप्शन ए टायटन, बी टायटेनिया, सी ट्रिटॉन, डी टेपिस। ऑप्शन ए टायटन हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। शनी या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह टायटन आहे। प्रश्न क्रमांक 6, आपल्या ग्रहमालेतील हिरव्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता? ऑप्शन ए युरेनस, बी नेपच्यून, सी गुरु, डी शनी। ऑप्शन ए युरेनस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आपल्या ग्रहमालेतील हिरव्या रंगाचा ग्रह खालीलपैकी युरेनस आहे। प्रश्न क्रमांक 7, आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत व सर्वात उंच ज्वालामुखी आहे? ऑप्शन ए पृथ्वी, बी मंगळ, सी बुध, डी गुरु। ऑप्शन बी मंगळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत व सर्वात उंच ज्वालामुखी मंगळ ग्रहावर आहे। प्रश्न क्रमांक 8, आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सर्वात मोठी दरी आहे? ऑप्शन ए पृथ्वी, बी बुध, सी शुक्र, डी मंगळ। ऑप्शन डी मंगळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आपल्या सूर्यमालेतील मंगळ ग्रहावर सर्वात मोठी दरी आहे। प्रश्न क्रमांक 9, इन्सॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात? ऑप्शन ए विषुववृत्तीय व वर्तुळाकार, बी विषुववृत्तीय व लंबवर्तुळ, सी ध्रुवीय व वर्तुळाकार, डी यापैकी नाही। ऑप्शन ए विषुववृत्तीय व वर्तुळाकार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इन्सॅट उपग्रह खालीलपैकी विषुववृत्तीय व वर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले जातात। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन ए नेपच्यून, बी युरेनस, सी गुरु, डी शनी। ऑप्शन सी गुरु हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। खालीलपैकी गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। थोडासा सपोर्ट करा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11, ग्रहमालेतील पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? ऑप्शन ए शुक्र आणि बुध, बी शुक्र आणि मंगळ, सी बुध आणि गुरु, डी मंगळ आणि गुरु। ऑप्शन बी शुक्र आणि मंगळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ग्रहमालेतील पृथ्वीचे स्थान हे शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या दरम्यान आहे। प्रश्न क्रमांक 12,
पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? ऑप्शन ए सूर्य, बी रवी, सी बुध, डी चंद्र. ऑप्शन डी चंद्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. प्रश्न क्रमांक 13. सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे? ऑप्शन ए मर्क्युरी, बी व्हीनस, सी पृथ्वी, डी प्लुटो. ऑप्शन बी व्हीनस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सर्वात जास्त तापमान असणारा व्हीनस ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 14. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः किती कालावधी लागतो? ऑप्शन ए 12 तास, बी 24 तास, सी 14 तास, डी 28 दिवस. ऑप्शन डी 28 दिवस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः 28 दिवस इतका कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन ए 30.84, बी 20.94, सी 18.94, डी 21.94. ऑप्शन बी 20.94 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 20.94 इतके आहे. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असेल त्या अवस्थेला काय म्हणतात? ऑप्शन ए उपसूर्य, बी अपसूर्य, सी भ्रमणसूर्य, डी बर्हीय सूर्य. ऑप्शन बी अपसूर्य हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असेल त्या अवस्थेला अपसूर्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? ऑप्शन ए इलेक्ट्रॉन, बी पॉझिट्रॉन, सी फोटॉन, डी प्रोटॉन. ऑप्शन सी फोटॉन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना फोटॉन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती वस्तू स्वयंप्रकाशित नाही? ऑप्शन ए सूर्य, बी तारा, सी चंद्र, डी यापैकी नाही. ऑप्शन सी चंद्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. प्रश्न क्रमांक 19. एलोन मस्कने स्थापित केलेली एक अंतराळ वाहतूक सेवा कंपनी कोणती आहे? ऑप्शन ए स्पेस एक्स, बी ड्रॅगन एअर, सी ब्लू मून, डी टेस्ला. ऑप्शन ए स्पेस एक्स हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एलोन मस्कने स्थापन केलेली एक अंतराळ वाहतूक कंपनी स्पेस एक्स ही आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? ऑप्शन ए डॉक्टर सी व्ही रमन, बी डॉक्टर मेघानंद सहा, सी डॉक्टर विक्रम साराभाई, डी डॉक्टर होमी जे भाभा. ऑप्शन सी डॉक्टर विक्रम साराभाई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणून डॉक्टर विक्रम साराभाई यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 21. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए आर्थर क्लार्क, बी अल्बर्ट आइन्स्टाइन, सी चार्ल्स स्टॉस, डी स्टीफन हॉकिंग. ऑप्शन डी स्टीफन हॉकिंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक स्टीफन हॉकिंग हे आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.